चला आनंदाने आजच्या भागाला सुरुवात करूया. आजच्या पाहुण्यांना इथे आमंत्रित करूया. मंडळी, घराघरामध्ये असे पालक असतात जे मुलांना म्हणतात, अरे बाबा जरा ते सिनेमे कमी पहा, अभ्यासावर लक्ष दे, भरकटशील, करिअर कसा करशील. एकदा करिअर चांगलं झालं की आयुष्यभर तुला सिनेमेच पाहायचे आहेत. पण फार फार म्हणजे अगदी फार सुदैवी पाल्यांना असे पालक मिळतात ज्यांचे वडीलच त्यांना असं म्हणतात की अगं किंवा अरे जरा सिनेमे पहा, सिनेमे पाहिले तर तुझं आयुष्य एकदम अप्रतिम होईल, 70mm सारखं देखणं होईल. अशी आज एक बाप लेकीची जोडी आपल्या मंचावरती येणार आहे. आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांना दुनियादारी शिकवलेले आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक संजय जाधव आणि त्यांची मुलगी जी आपल्याच क्षेत्रामध्ये खवय्येगिरीच्या काम करते, धृती जाधव यांचं. प्लीज वेलकम. कधी हसणार कधी रडणार आहे. हा संकर्षण काका आहे. नमस्कार सर, स्वागत आहे खूप मनापासून. कसे आहात तुम्ही? वा, थँक्यू. संजय सर, खरं सांगा, हे ऐकलं तुम्ही थोडे इमोशनल झालात? हो, ऍक्च्युली हे गाणं मी कधीही ऐकलं तरी मी इमोशनल होतो. कारण मला ते जाणवलं ज्या फोर्सनी तुम्ही यायचं ठरवलं होतं आणि ते ऐकल्यानंतर एकदम ना एक बॉडी. खरंय ना सर? हो, ऍक्च्युली म्हणजे खारी बिस्किटचं गाणं आहे. करेक्ट. ज्यावेळी आम्ही हा सिनेमा केला ना, त्याच्या आधी आम्ही एक वेगळा सिनेमा करणार होतो स्पोर्ट्सचा. बर. आणि त्याच्यासाठी आम्ही अशा टाईपचं गाणं, एक पॅट्रियोटिक गाणं बनवलं होतं. बर. ओके. पण तो सिनेमा काही झाला नाही. बर. पण मला असं वाटलं की ती धून खूप चांगली आहे. बर. की हे गाणं प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी, प्रत्येक आपल्या बहिणीसाठी, राईट, प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी किंवा आई आपल्या मुलासाठी गाऊ शकते असं एखादं गाणं. आणि क्षितिजने ते खूप सुंदर लिहिलं. बरोबर आहे. आणि ते काय आहे, इतकं रोजच्या आयुष्यातलं आहे की म्हणजे सोपे शब्द आहेत ना. कधी हसणारे कधी रडणारे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. हे फक्त आपण बोलत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि ते या गाण्यामध्ये आलं, त्याच्यामुळे ते गाणं खूप रिलेटेबल झालं. आणि मला ते जाणवलं तुझ्या बाबांच्या बॉडी लँग्वेज मध्ये. म्हणजे माइंडसेट होता दोस्तो की कधी हसणारे. एकदम बाबा असे इमोशनल झाले. काय म्हणतेस, बाबा म्हणतेस का डॅडी, बाबा, पप्पा? ब्रो. व्हॉट ब्रो म्हणत होतो. तोंडावर ब्रो म्हणतात तुम्ही? आणि तुम्ही तिला धृतीला नाही. अच्छा, तुम्ही एकमेकांना ब्रो म्हणता. संजय सर, पण ऑकवर्ड फार कमी वेळेला झालेलं पाहतो. ब्रो, ओके फाईन. तर आज ब्रोची जोडी आपल्याकडे आलेली आहे आणि फार फार छान वाटतंय. धृती, तू कशी आहेस? मी मस्त आहे. वा, तुझ्या बाबांविषयी आम्ही खूप वेगवेगळ्या अँगलनी जाणून आहोत. तुला मी पहिल्यांदा भेटतोय, तर आज मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. पण त्याआधी मी तुला या आमच्या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी. त्याच्यामध्ये काय माहिती का, अगदी गुळ पावडरीपासून ते तुपापर्यंत, भांड्यांपासून तेलापर्यंत सगळं आहे. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. संजय सर, इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला चकाट्या पिटायला. ही माझी जागा ऍक्च्युली. हा, चालेल सर. खरं तर आपली जागा तिकडे आहे. तिचं नाव आहे लव कट्टा. पण आता काय झालंय सर, आता ही बाप लेकीची जोडी आल्यामुळे आम्ही तसं नाव बदललंय, आठवणींचा कट्टा आहे. कारण सगळंच कसं सांगणार ना आपण, तर त्याच्यामुळे अरे सगळं सांगू शकतो. वी कॉल इच अदर ब्रो. क्या बात आहे. त्याच्यामुळे शेअरिंग आहे. ब्रो, प्लीज वेलकम. हॅव अ सीट. सर, फार मनापासून तुम्हा दोघांचंही स्वागत. थँक्यू. आज बाप लेकीच्या जोडीबरोबर गप्पा मारताना मजा येणार आहे. पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. दोघही फूडी आहात का? तुला काय वाटतं? आम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही द्या, काहीही द्या. आवडतं खायला? येस. मग ते व्हेज नॉन व्हेज दोन्ही? दोन. मोस्टली नॉन व्हेज. अच्छा, तू शेफ आहेस ना? हो, मी शेफ. वा, मग तू शिक्षणच याच्यामध्ये घेतलंय. हो. बरं, जनरली आमच्या नशिबात असे बाप आहेत की जे बाप म्हणतात नका ते सिनेमे पाहू, काय होणार आहे आयुष्यात. पण आपले जे पिताश्री आहेत त्यांनी पकडून आपल्याला प्लीज पहा, प्लीज पहा. याच्याविषयी जर आम्हाला जाणून घ्यायचं, हे कसं झालं? ऍक्च्युली माझा बिगेस्ट मोटिवेशन शेफ व्हायचा आहे पप्पा. बरं. तो खूप मोठा फूडी आहे आणि त्याचं असं स्वप्न होतं की आमच्या घरात एक शेफ आपण घेऊन येऊया, तो रोज बनवेल जेवण, मग मला चांगलं जेवण पाहिजे रोज, कारण हे काय. तर आय बिकेम अ शेफ त्याच्यासाठी. छान. पण तो प्रॉब्लेम आता धृती शेफ झाल्यानंतर एकच आहे की तिचा मूड असेल तेव्हाच धृती घरात शेफ असते. कारण मी रोज करते. काही सांग.
नाहीतर आपला मूड तो हे काय हेच असतो. म्हणजे तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहील. नाही असं नाही. अरे पण धृतीचा मूड असला की बाई आपल्या घरी जन्नत असते. क्या बात आहे. चला गप्पा अजून पुढे नेऊया, पण आमच्याकडे आम्ही पाहुण्यांना जरा चहाचा घोट देतो, चालेल ना? वाव, चहा वाव. गरमागरम एक. बरं, लहानपणी आपण आपल्या बाबाची पाहिलेली एक इमेज असते. जसं मला माझे बाबा, मी लहान असताना बँकेत काम करतानाचे आठवतात. ते असे पैसे मोजायचे बँकेच्या काउंटरवर बसून. तू लहान असताना बाबाला काहीतरी डिरेक्ट करताना पाहिला असशील, हो. कॅमेऱ्याच्या मागे पाहिला असशील, कुणाला तरी सीन समजून सांगताना पाहिला असशील. तरी काय इमेज आहे संजय जाधवांची? आय थिंक खिचडी फिल्म पप्पा शूट करत होता बरं. आणि तेव्हा मी स्कूलमध्ये होती. तर मी एकदा सेटवर अशीच गेली आणि माझा एक फोटो आहे पप्पा बरोबर, जिथे आहे तसं की मी कॅमेरात बघितलंय आणि हे सगळं. तर ते सेम खिचडीच्या सेटवर झालेलं बरं. की मी फॉर हिम आय थिंक फॉर मी की आठवतं की मी पहिल्यांदा कॅमेरात बघितलं अँड देन त्यांनी सगळ्यांना सेटवर जाऊन पेढे वाटले की मेरी बेटीने आज कॅमेरा में देखा है पहिली बार. तर मला ते अजूनही आठवतं पप्पाने ते केलं. अरे नाही, ते ऍक्च्युली आपल्या इंडस्ट्रीमध्ये तो एक प्रोटोकॉल आहे ना की तुम्ही व्ह्यू फाइंडर मध्ये ज्यावेळी बघता त्यावेळी तुम्हाला अख्ख्या युनिटला पार्टी द्यायला लागते. सो मी ते केलं, पण त्याच्या आधी ती धृती म्हणते ना, तो फोटो आहे ना, मला ते पटकन आठवलं म्हणून मी. प्रत्येक बापाची अशी इच्छा असते ना, आता प्रत्येक कॅमेरामॅन बापाची अशी इच्छा असते की आपली मुलगी सेटवर येणार आणि मग ती कॅमेरात बघणार वगैरे वगैरे. धृती 1 वर्षाची होती, जस्ट बोलायला लागली होती यु नो, आणि टकलू होती त्यावेळी. तो फोटो आहे माझ्याकडे अजून. तिला व्ह्यू फाइंडर मध्ये बघायला, तर मी असं व्ह्यू फाइंडर मध्ये तिला घेऊन गेलो आणि धृती व्ह्यू फाइंडर मध्ये बघ, व्ह्यू फाइंडर मध्ये बघ म्हणून धृतीने व्ह्यू फाइंडर मध्ये बघितलं. आणि तेवढ्यात ना रे समोरनं स्पॉट दादा वडापाव घेऊन चालले होते आणि धृतीने बघितलं, पप्पा वडापाव वडापाव पाहिजे मला. So, आमच्या घरात पुडी. तर तुम्हाला एक गोष्ट कळली आहे का? तिने तुमच्या करिअरच्या माध्यमातून तिचं करिअर वा वा है ना, सर? वा वा. त्याच्यामुळे ते जुळून आलं होतं. अप्रतिम, क्या बात आहे धृती. कमाल कमाल, फार भारी. पण सर आम्हाला असं कळलंय धृतीच्या जन्मानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण सिनेमे करावे, हे बरोबर आहे का? हा, नाही, धृतीच्या जन्मानंतर म्हणजे धृती जन्माला आल्यानंतर हा. मला भीती वाटायला लागली की धृती एक दिवस मोठी होणार आणि धृती म्हणणं मला विचारणार की अरे तू कॅमेरामॅन म्हणून एवढं करतोस, पण एकतरी सिनेमा केलायस का? मी देवाकडे प्रार्थना करायचो की मला एक फिल्म करता येऊ दे. बाय गॉड्स ग्रेस असं झालं की एक 36 गडी सिनेमा आला माझ्याकडे. तो सिनेमा झाला आणि बाय गॉड्स ग्रेस त्याच्यानंतर मग बरेच सिनेमे झाले. वा, तुमच्या दोघांबरोबर आपण एक जरा सिनेमॅटिक गेम खेळूया. अच्छा. आणि ह्या गेम मध्ये तुम्हाला ऍक्टिंग करायची. त्यासाठी लागणाऱ्या काही वस्तू आहेत त्या घेऊन या. खेळ एकदम सोपा आहे. या खेळासाठी तुम्हाला एकमेकांकडे चेहरा करून बसायचा आहे आणि काही गोष्टी ओळखायच्या आहेत. संजय सर, तुम्हाला काही पाट्या तुमच्या डोक्यावरती धरायच्या, ते तुम्हाला वाचायचं नाहीये. बरं. रीती, तू ते ओळखणार आहेस आणि ऍक्टिंग करून सांगणार आहेस की हे नेमकं काय आहे. आर यू रेडी? सर हे असं आहे, ही पाटी धरा सर. ओके. अंकुश चौधरी, गुरु. ए तुमच्या खेळाचा स्पीड हा असणार आहे का? आम्ही फुटेजसाठी हे सगळं करतोय. त्या स्पीडनी हे सगळं 2 मिनिटात आवरेल. ओके. हा. शाहरुख खान, स्वप्नील जोशी, मी. पोळी कशावर करतात? पोळी मितवा. तिच्या मायला. पोळी कशावर करतात? आई ग. पुढची पाटी आहे सर. काय मराठी हिंदी? प्रेक्षकांना दाखवा मराठी. तुम्ही. माझी फिल्म आहे लकी. तिच्या ती काय केलं सर तिने? काय केलंस तू? आई ग. चला, धृतीचा स्पीड. अरे माझा स्पीड चांगला आहे. अच्छा, ओके, तसं. खारी बिस्किट. ए पगले पगले. तुम्ही जरा कठीण काहीतरी काढा प्लीज. कठीण करायचे गेम म्हणल्यावर आम्ही तिकडे जातो. ओ नो. इट्स युअर टर्न नाव. हा.
प्यार वाली लव्ह स्टोरी. ए पगली. अरे काय हा, अरे जाऊ द्या. नको नको नको, हा बाद करा घेऊ. स्वप्नील काका. स्वप्नील काका. हा याडी स्वप्नील काका ना? सगळे काका अरे आहेत हा. माझ्यासाठी. ओके ओके. याडी संकर्षण पण काका, स्वप्नील पण काका, सगळे काका. सर मला त्याच्या एवढे पिक्चर मिळू द्या, मी काका व्हायला तयार. वा वा वा. आत्ताच कुठे करता. हा ओ माय गॉड. या. युअर फिल्म चेकमेट. अरे यार तुम लोग कुछ डिफिकल्ट लेके आओ यार. जगभरातल्या तमाम टेलिव्हिजनला सूचना, यांना दोघांना एकत्र बोलवलं तर हा गेम घेऊ नका. ओके. ओ माय गॉड. अरे बापरे. यू शॉट दिस फिल्म मुंबई मेरी जान. मुंबई मेरी जान के पहले सी कंपनी. सी कंपनी. ठीक है. ट्रेन. तुम्ही सोपीच ऍक्टिंग करताय, ती कळत नाही अशी कळती ऍक्टिंग. कम ऑन ब्रो, समथिंग फास्टर. यू शॉट दिस फिल्म. सर मी जर हे करून दाखवलं हा तर तुम्ही मला एक पिक्चर मध्ये हिरो डन घ्याल. डन डन हा? डन. आता कसं करू. ओके. फक्त लढ म्हणा. नाही नाही नाही, ती तर माझी अवस्था झाली आता. ओके. ट्रेन. करेक्ट. डोंबिवली फास्ट. माय गॉड. अगले मैंने क्या कर रहा भाई तू. द लास्ट वन. भाकरी. दुनियादारी. येस. पहिल्यांदा असं झालंय या कार्यक्रमात दोघांच्या खेळामध्ये हारलाय तिसरा. नाही तर ठीक आहे, पण कमाल केमिस्ट्री आहे बाबांची आणि Thank मुलीची. you. तर माझी परमेश्वराला प्रार्थना आहे की जगातल्या सगळ्या बाप लेकीच्या जोड्या अशा छान केमिस्ट्रीनी परिपूर्ण असू दे. तुमची केमिस्ट्री कमाल आहे, पण आज ही आमच्याकडे पहिल्यांदा आली आहे, तर लेकीला एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. Wow. आणि ते गिफ्ट हॅम्पर आहे आपल्या लाडक्या बरवा स्किन थेरपी यांच्याकडनं. मंडळी, आपल्या पाहुण्यांच्या सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी त्यांना मिळतंय निसर्गाची संस्कृती आणि परंपरा जपत आपल्या त्वचेची काळजी घेणाऱ्या बरवा स्किन थेरपी यांच्याकडनं एक छानसं गिफ्ट हॅम्पर. नैसर्गिक, सुरक्षित आणि ग्लॅमरस सौंदर्याचा अनुभव देणारं विश्वासाचं नाव बरवा स्किन थेरपी. नात्याला जगण्या रंगत दे